नमस्कार. कोणती गोष्ट मनुष्य शिकत असतो त्या शिक्षणाच्या मुख्य 6 पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या आणि शेअर मार्केटमध्ये आपण ते शिक्षण घेणार आहोत. आम्ही जो कोर्स पुरवणार आहोत त्या पायऱ्यांसाठी कसा उपयोग होतो हे आपण पाहणार आहोत. तर 6 पायऱ्यामधली पहिली आणि दुसरी पायरी आहे नॉलेज आणि अंडरस्टँडिंग, ज्ञान व आकलन. मग या ठिकाणी आम्ही शेअर मार्केटच्या संदर्भात थिअरी सेशन्स होतात, वेगवेगळ्या इंडिकेटरचा अभ्यास केला जातो. त्याच्या अगोदर प्रथम शेअर मार्केटचं बेसिक एखाद्याला माहीत नसेल, त्याच्या टर्मिनॉलॉजीज माहिती नसतील तर त्या शिकवल्या जातात. त्यातून पुढे टर्मिनॉलॉजीचा उपयोग करून आपण ॲनालिसिस करण्यासाठी लागणारे जे इंडिकेटर्स आहेत, फंडामेंटल इंडिकेटर्स आहेत, स्टॅटिस्टिकल इंडिकेटर्स आहेत, यांचा अभ्यास आपण प्रथम करतो. त्यानंतर या स्टॅटिस्टिकल इंडिकेटर्सचा, फंडामेंटल इंडिकेटर्सचा प्रॉपर कोरिलेशन बनवून म्हणजे समन्वय साधून आपण ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज शिकतो. म्हणजेच कोणत्या पद्धतीचे ट्रेड आपल्याला घ्यायचे आहेत, म्हणजे इंट्राडे घ्यायचं आहे का, एखाद्याला होल्डिंगसाठी स्टॉक्स घ्यायचा आहे, काही जणांना स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक घ्यायचा आहे, अशांसाठी वेगवेगळ्या ट्रेड स्ट्रॅटेजीज तयार करतो. म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर जर एखाद्याला इंट्राडे ट्रेडिंग करायचं असेल तर त्याला फंडामेंटल मध्ये अभ्यास करायची गरज तेवढी लागणार नाही, कारण त्याला ट्रेंडचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग त्याचा स्टॅटिस्टिकल अभ्यास होणं गरजेचं आहे. मग तो स्टॅटिस्टिकल कारण त्याचा उद्देश कसा आहे की जेव्हा ट्रेड येईल तेव्हा तो घेईल आणि त्यानंतर काही तासानंतर त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करेल, हा त्याचा उद्देश असतो. त्याला होल्डिंग करायचं नसतं. तो स्टॉक्स उद्या पडला तरी चालेल, आज बाय करून मी प्रॉफिट कमवून गेलो, उद्या त्याचं काय झालं त्याच्याशी त्याचं देणं घेणं नाही. त्यामुळे त्याची ट्रेड स्ट्रॅटेजीज वेगळी होते. तर त्याला इन्व्हेस्टमेंट ट्रेड स्ट्रॅटेजी करायची आहे, म्हणजे काही महिन्यांसाठी जर समजा एखाद्याला स्टॉक घ्यायचा आहे तर त्याला फंडामेंटल पण पाहावं लागेल, टेक्निकल पण पाहावं लागेल, सगळ्याच गोष्टीचा अभ्यास करावा लागेल. अशा तऱ्हेने आपण वेगवेगळ्या ट्रेड स्ट्रॅटेजीज आपण शिकत असतो. त्यानंतर रिस्क कॅपॅसिटी किती आहे, रिस्क लेवल किती आहे, मानसिक जे मानसशास्त्र आहे त्याचा सुद्धा या शेअर मार्केटच्या ट्रेडिंगवरती प्रचंड परिणाम होत असतो. म्हणजे जर समजा एखाद्याने एक शेअर घेतला, समजा तो 100 रुपयाला घेतला आणि त्यांनी त्याचं 20% प्रॉफिट म्हणजे 120ला विकला आणि त्याच्यानंतर तो शेअर अजून समजा वाढला म्हणजे 150 160 झाला, तर ज्या माणसाने हा ट्रेड घेतला होता 100 रुपयाला आणि 120ला सोडला होता, 20% गेन करून गेलेला होता, त्याच्या मानसिक स्थितीमध्ये सुद्धा बदल होतो. म्हणजे तो मनुष्य 160 झाल्यानंतर त्याच्याकडे बघतो त्यावेळेला वाटतं अरे हा पुन्हा घ्यायला पाहिजे,
मग त्याच्यानंतर मग तो थोडासा वरती जातो, तो प्रॉफिट बुक करत नाही, मग अचानक तो पडतो. मग अशा वेळेला त्याचं नुकसान होतं. म्हणजे मानसिक कंट्रोल होणं गरजेचं आहे, कारण त्याला 20% प्रॉफिट पूर्वी मिळालं होतं, परंतु अधिक प्रॉफिटच्या नादात त्याचं नुकसान झालं. म्हणजे ते मानसिक जे कंट्रोल आहे तो होणं गरजेचं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याचे प्रॉडक्ट्सचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ते प्रॉडक्ट्स जेव्हा क्लासमध्ये शिकवले जातील, त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा घरी जाऊन अभ्यास कराल, त्याच्यावरती अभ्यास करून 1 वीक 2 वीक त्याचा सतत अभ्यास केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामधल्या काही गोष्टी समजायला लागतील. दॅट इज नथिंग बट द अंडरस्टँडिंग. पहिली स्टेप आहे. पहिल्या 2 स्टेप्स आहेत. त्यानंतर नॉलेज आणि अंडरस्टँडिंग ह्या 2 स्टेप्स आहेत. त्यानंतर पुढच्या 2 स्टेप आहेत ॲप्लिकेशन आणि सिंथेसिस. म्हणजे काय होतं, एखाद्या माणसाला एखादी ट्रेड स्ट्रॅटेजी शिकवल्यानंतर एखाद्या प्रॉडक्टसाठी त्यांनी तो शिकलेला आहे, मग त्याचं तो सतत ॲप्लाय करतो, स्वतः टेस्ट करतो आणि त्याच्यातून तो शिकत असतो. म्हणजे सतत एखादी ट्रेड स्ट्रॅटेजी सतत जेव्हा शिकली जाते त्यावेळेला आणि अप्लाय केली जाते, त्यावेळेला त्याला अधिक कळून येतं. मग त्याच्यामध्ये काही लूप पॉईंट्स आहेत का, तो त्याचं सिंथेसिस करतो, पृथक्करण करतो. म्हणजे कोणत्या वेळेला तो ट्रेड घ्यायला हवा, कोणत्या वेळेला नको घ्यायला हवा, फॉल्स बाय फॉल्स सेल सिग्नल कसे ओळखायचे, ह्याचं तो अभ्यास करतो. म्हणजे त्यातून त्याला ॲप्लिकेशन होतं आणि सिंथेसिस होतं. अशा तऱ्हेने तो शिकत जातो आणि त्यानंतर त्या सिंथेसिस करून तो स्वतःहून पृथक्करण करून घेतो की बाबा कोणत्या ट्रेड स्ट्रॅटेजीमध्ये माझं काम होऊ शकतं. कारण एखाद्याला सकाळी 9:30चा टायमिंग आहे, अवेलेबल आहे, तो सकाळी 9 वाजल्यापासून 10:30पर्यंत 11पर्यंत अवेलेबल आहे किंवा 12पर्यंत अवेलेबल आहे, तर तो इंट्राडे ट्रेडिंग करू शकतो. परंतु जर समजा सकाळीच 9 वाजता ऑफिसमध्ये जाणार असेल, तर त्याला इंट्राडे ट्रेडिंगचा काही उपयोग नाही. मग अशा वेळेला पोझिशनल ट्रेड्स घ्यावे लागतील किंवा होल्डिंगवाले ट्रेड्स घ्यावे लागतील, असा अभ्यास करावा लागेल. म्हणजे प्रत्येकाच्या ट्रेड स्ट्रॅटेजीज त्या व्यक्तीच्या उपलब्ध अवेलेबिलिटी म्हणजे टायमिंगवरती ते डिपेंड आहे. मग आपल्या टाईम झोनमध्ये येणारे ट्रेड्स कोणते आहेत, त्याचा तो अभ्यास करेल, सिंथेसिस करेल, पृथक्करण करेल आणि त्यानंतर त्या ट्रेड स्ट्रॅटेजीवरती अधिक अभ्यास करून तो पुढच्या स्टेपकडे जाईल, म्हणजे स्किल डेव्हलपमेंटकडे. मग अधिक एखाद्या ट्रेड स्ट्रॅटेजीज किंवा शिकवलेल्या 12 ते 15 ट्रेड स्ट्रॅटेजीजमध्ये मला उपयोगी पडणाऱ्या ट्रेड स्ट्रॅटेजीज कोणत्या आहेत, आपल्या टाईम झोननुसार तो अभ्यास करेल आणि त्याच्यानंतर मग तो डिसाईड करेल की मला याच ट्रेड स्ट्रॅटेजीजवरती काम करायचं आहे. मग ते काम तो स्किल डेव्हलपमेंटने करेल, त्याचं तो स्किल डेव्हलप करेल, त्या ट्रेड स्ट्रॅटेजीचंच तो स्किल डेव्हलप करेल आणि नंतर मग तो हळूहळू एक्सपर्ट बनू शकेल. आता हे सगळं शिकायला बराच वेळ लागतो. क्लास थेअरी सेशन्समध्ये नॉलेज आणि अंडरस्टँडिंग होतं. ॲप्लिकेशन आणि सिंथेसिससाठी आमच्याकडे काही रिव्हिजन क्लासेस असतात, ते ऑनलाईन असतात. करंट मार्केट सिनारिओ कसा आहे त्याचा अभ्यास कसा करायचा, कसं ओळखायचं दुसऱ्या दिवशीचं मार्केट, याच्यासाठी आम्ही ऑनलाईन सेशन्स घेतो. आठवड्यातनं 2दा घेतो, जेणेकरून विद्यार्थ्याला पुढच्या दिवशी कोणत्या प्रकारचा ट्रेड येणार आहे, कोणत्या प्रकारचं मार्केट बिहेव होणार आहे, याचा अंदाज आदल्या दिवशीच आपल्याला कळू शकतो. ते कसं ओळखायचं, याच्यासाठी आम्ही ऑनलाईन क्लासेस घेतो, जेणेकरून
ॲप्लिकेशन आणि सिंथेसिस करायला त्याला मदत होते. एकदा का ॲप्लिकेशन आणि सिंथेसिस झालं की त्याच्यानंतर ज्या ट्रेड स्ट्रॅटेजीज त्या स्टुडंटने सिलेक्ट केलेल्या आहेत त्याच्या स्किलनुसार, त्याच्या ट्रेड स्ट्रॅटेजीनुसार त्याचं स्किल डेव्हलपमेंट केलं जातं. मग त्या पद्धतीचेच ट्रेड त्या व्यक्तीला आम्ही शोधायला सांगतो, सतत अभ्यास करायला सांगतो आणि त्यातून तो काही म्हणजे त्याला वेळ देणार आहे दिला जातो. याच्यासाठी ड्युरेशन आमच्या कोर्सचा जास्त आहे. आम्ही साधारणतः 1.5 महिन्यामध्ये थेरी सेशन्स कंप्लीट करतो. पुढचे 3 महिने आम्ही रेग्युलर ऑनलाईन क्लासेसमध्ये द्वारे नेक्स्ट डेचं मार्केट कसं आहे किंवा कसं ओळखायचं, कोणते स्टॉक्समध्ये ट्रेड करण्याची पॉसिबिलिटी आहे, हे कसं ओळखायचं याचा अभ्यास आपण आठवड्यातून 2दा ऑनलाईन क्लासद्वारे करत असतो. ते सगळं झाल्यानंतर मग स्टुडंट डिसाईड करतो की मला काय करायचं आहे. त्यातून त्याचं स्किल डेव्हलप होतं आणि त्याच्यानंतर मग लास्ट स्टेप आहे क्रिएटिव्हिटी. म्हणजे तो नंतर मग अधिक अभ्यास केल्यानंतर त्याचा स्किल डेव्हलप झाल्यानंतर मग तो त्याचा अभ्यास करून एक नवीन ट्रेड स्ट्रॅटेजी स्वतः तयार करू शकतो. त्याला क्रिएटिव्हिटी म्हणतात. पण ते येण्यासाठी साधारणतः 2 वर्ष लागतात. हा कोर्स जो आहे 1.5 महिन्याचा थेरी सेशन आहे. त्याच्यानंतर अजून 3 महिने प्रॅक्टिकल सेशन्स आहे, म्हणजे ऑनलाईन क्लासेस होतात जेणेकरून मार्केटचा व्ह्यू कसा आहे, मार्केट व्ह्यू कसा आहे, मार्केटची डिरेक्शन कशी आहे ती त्या विद्यार्थ्याला समजत असते. त्यानंतर तो सिलेक्ट करतो, त्याच्यावरती परत 2 महिने जातात कारण ते सिलेक्ट केलेले ट्रेड्स असतात, त्याच्यात काहीच चूक होऊ नये किंवा काय चुका झाल्या आहेत किंवा त्याची प्रिकॉशन किंवा ॲनालिसिस केलं जातं. आणि त्यामुळे हा कोर्स जवळजवळ 6.5-7 महिन्याचा होतो. आणि त्यांनी प्रॅक्टिस करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1-1.5 वर्षानंतर नवीन ट्रेड स्ट्रॅटेजी त्याला कळू शकते, तो डेव्हलप करू शकतो. असा आमचा कोर्स आहे. शेअर मार्केट कोर्समध्ये मी या गोष्टी शिकवत असतो. वेबसाईटचं नाव आहे www.cmilonline.com. तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. कोणती स्टडी ही शॉर्ट टर्म नसावी या मताचा मी आहे, ती लाँग टर्म असावी. थोडा वेळ घेऊन शिकण्यासाठी म्हणजे नवीन काही शिकायचं असेल तर त्याला वेळ काढावा लागेल, थोडासा जास्त वेळ घ्यावा लागेल, याचा आपण विचार केला पाहिजे. आणि आमच्याशी तुमच्याकडे वेळ असेल तर आम्ही मदत करायला तयार आहोत. तर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. पुरेसा वेळ घ्या जॉईन करण्या अगोदर. एकदा जॉईन केल्यानंतरसुद्धा वेळ द्या, मग जेणेकरून आपल्याला डेव्हलपमेंट करता येईल. जे थेरी सेशन्सचे जे क्लासेस असतात ते ऑनलाईन होतात, तसेच ऑफलाईनसुद्धा असतात. ऑफलाईनमध्ये बोरोली इथे आमचं ऑफिस आहे. त्या ऑफिसमध्ये तुम्ही येऊन ऑफलाईनमध्ये शिकू शकता. संध्याकाळच्या बॅचेस आहेत, 5 to 7, 7 to 9 ह्या आमच्या बॅचेस आहेत. सॅटर्डे संडेला मॉर्निंगच्या बॅचेस आहेत, 9:30 to 11:30, 11:30 to 1:30 अशा या 2 बॅचेस सॅटर्डे संडे वीकेंडच्या आहेत. आणि वीकडेजच्या जवळजवळ 4 बॅचेस आहेत. आठवड्यातनं 3 दिवस क्लास असतो. प्रॅक्टिकल सेशन्स त्याचबरोबर 1.5 महिन्यानंतर प्रॅक्टिकल सेशन चालू होतात. ते आठवड्यातनं 2 दिवस असतात, ते संध्याकाळी असतात, जेणेकरून संपूर्ण डेटा आमच्याकडे येण्यासाठी 6:30-7 वाजतात. त्यानंतर तो डाउनलोड केला जातो. त्याच्यानंतर हा क्लास होतो, तो साधारणतः 7:30 ते 8:30च्या दरम्यान होतो, जे फक्त मार्केट व्ह्यू त्याच्यामध्ये समजला जातो आणि कोणते पॉसिबल ट्रेड्स आहेत त्याचा अभ्यास आपण करतो. तर वेलकम यू. थँक्यू.
Visit our website cmilonline.com. Thank you.